आर्थिक गैरव्यवहाराच्या खटल्यामध्ये जामीन हा नियम आहे तर तुरुंगवास अपवाद। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा। अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाच्या आशा पल्लवीत। छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मागितली महाराष्ट्राची माफी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनाचा मोठेपणा। 14 नोव्हेंबरपर्यंत महायुतीसाठी संकटांचा काळ। पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचं भाकीत। महायुती सरकारच्या लेखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता। राष्ट्रवादीचा आत्मक्लेश आंदोलनाचा मुंबईत जोरच नव्हता। चेंबूर आणि जुहू चौपाटीवर आंदोलनाची नुसती औपचारिकता। नेत्यांकडून सारवासारवीचा प्रयत्न। राज्यात 2 टप्प्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता। 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान निवडणुका होणार। केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घोषणा करणार। सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांची याचिका। अनिल बडपल्लीवार यांची लाडकी बहीण विरोधात याचिका। शिवसेना भाजपचा काँग्रेसवर बेगडीपणाचा आरोप। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाराष्ट्र वापसीची चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींना आणण्याचे प्रयत्न। प्रस्तावावर गडकरींच्या उत्तराची भाजप श्रेष्ठींना प्रतीक्षा। समरजित घाटगे 3 सप्टेंबरला राष्ट्रवादी एसपी पक्षात करणार प्रवेश। कोना कागलमधून राष्ट्रवादी एसपी पक्षात करणार पक्ष प्रवेश। काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेवर नाना पटोलेंचा घुमजाव। माध्यमांमधील सर्व्हे काँग्रेसनं केला नाही। शिवसेना युबीटीच्या नाराजीनं नानांची पलटी। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी। 288 जागांसाठी जवळपास 1500 अर्ज। विदर्भात 62 जागांसाठी 470 जण इच्छुक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।